दीक्षाभूमी जगभरातील बांधवांसाठी प्रेरणास्थान आहे। या पवित्र भूमीत धार्मिक सामाजिक संघटनांचे कार्यक्रम होतात। याशिवाय सरकारमधील मंत्री आणि राजकीय नेते सुद्धा येतात। दीक्षाभूमी सर्वांसाठीच आहे, मात्र समितीचे काही निवडक राजकीय पुढाऱ्यांशी लुडबुड राजकारण करतात, अशा अनेक तक्रारी विविध संघटनांकडून प्राप्त झाल्या। धम्म आणि आंबेडकरी चळवळीतील संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी तसे लेखी पत्र दिले। या तक्रारींची गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांनी पत्रकार परिषदेत दिली। नहीं आया था, लेकिन हुजरे अध्यक्ष सेक्रेटरी हुजरे पहले आज का है, हमेशा हुजरे धीरे धीरे आती है, तो क्यों एकदम पहले आया? तो पूरा आने के तक रुको, धीरे धीरे पूरा अग्रवाड़े और गजगथे कढ़ाई सब और पूरा मादाम गवाई साहब की विशेष मादाम ही आया और पूरा आया, तो पूरा हो गया। पंथेरी बंगर भी आया और कौन आने वाला है, मैं सोचा देखते रहा, तो हुजरे बोला सबसे पहले सेक्रेटरी बोला और पंथेरी पूरा आ गया, सुरत करेंगे बोला, पूरा आ गया तो सुरत करो। मैं बताया तो सुरत करता हूँ, तो एकदम पंथे जी सुरत करते ही करो बोलते ही पंथे जी राजीनामा देता हूँ। तो मेरा की राजीनामा दिया, मैं मालूम नहीं क्या के राजीनामा दिया। मैं अभी जापान से आया, क्या अंदर में क्या हुआ, हाँ विचार करना पड़ेगा। तो लेकिन बाकी मेंबर आनंद हुजरे आज का था, कोई बोला नहीं, काय के राजीनामा दे रहा है चंद्र साहब, काय के राजीनामा दे रहा है, एक भी बोला नहीं। हाँ, सब ओके का सिर का हो गया, तो लिखने वाला अग्रवाली थी। ओबीसी गटातून मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देऊन त्यांना आरक्षण देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील लाखो समाज बांधवांसह मुंबईच्या दिशेने रवाना झाले। ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी केला आहे। कोल्हापुरात ऐतिहासिक दसरा चौकातून मराठा समाजाचे कार्यकर्ते एका चित्ररथासह मुंबईकडे निघाले आहेत। मराठा योद्धा जरांगे पाटील हे अंतरवाली येथून मुंबईकडे आंदोलनासाठी पायी दिंडीने येत आहेत। या आंदोलनाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे। तसाच प्रतिसाद कोल्हापूर जिल्ह्यातही ही आरक्षण नगरी असल्यामुळं गावागावातून हजारो वाहनं गाड्या यामध्ये सहभागी होणार आहेत। तसेच या आंदोलनामध्ये कोल्हापूरचे शहीद दिलीप सावंत आपल्या सर्व सहकार्यासोबत कोल्हापूरचा हा चित्ररथ घेऊन या आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्या दमदार आवाजात आपली शाहिरी पेश करणार आहेत। म्हणून आम्ही आपल्याद्वारे जाहीर करतो
की उद्या सकाळी 10 वाजता उभा मारुती चौक येथून हा कोल्हापूरचा चित्ररथ या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी रवाना होणार आहे. तर कोल्हापूरच्या जनतेनं मोठ्या संख्येनं त्यावेळी आयोजित केलेल्या रॅलीमध्ये सुद्धा सहभागी व्हावं असं आवाहन करीत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान जिल्हाभरात राबवलं जाणार आहे. दैनंदिन जीवनात क्षुल्लक कारणावरून होणाऱ्या अपघातांना टाळण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम जिल्हाभरात राबवली जाणार आहे. ही मोहीम दरवर्षी 15 दिवसांची असते, परंतु यावर्षी ही मोहीम पूर्ण 1 महिनाभर चालवणार असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी मोटरसायकलवर हेल्मेटचा वापर करा असं आवाहन प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. या रॅलीला हिरवी झेंडी देत आहेत आणि उदात्त असा हा हेतू समाज जीवनामध्ये पसरवण्यासाठी आपण या हेल्मेट रॅलीचं या ठिकाणी अतिशय जोशात आणि उत्साहात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी देखील स्वतः या रॅलीचा संदेश आणि सहभाग नोंदवतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कर्मचारी ही देखील या ठिकाणी सामान्य नागरिक शेतकरी बंधू देखील मला या रॅलीमध्ये दिसत आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीने 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीमध्ये आपण रस्ता सुरक्षा अभियान संपूर्ण जिल्ह्यामध्ये हाती घेतलेलं आहे. या अभियानाअंतर्गत आपण दैनंदिन स्वरूपात रस्त्यावरती अत्यंत क्षुल्लक कारणांमुळे जे अपघात होतात ते अपघात कसे आपल्याला टाळता येऊ शकतील याच्याकरिता विशेष जनजागृती मोहीम आपण आयोजित केलेली आहे. या अभियानाअंतर्गत विशेषतः दुचाकीवरून जाणाऱ्या चालकांनी कंपल्सरी हेल्मेटचा वापर करावा. त्याचबरोबरीने कोणतंही वाहन चालवताना, मग ते दुचाकी असेल किंवा 4 चाकी असेल, मोबाईलचा कोणत्याही परिस्थितीमध्ये वापर करता येणार नाही किंवा तो आवश्यकतेनुसार तो टाळण्यात यावा याकरिता देखील विशेष जनजागृती आपण हाती घेतलेली आहे. त्याचबरोबरीने शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी, महाविद्यालयीन विद्यार्थी, त्याचबरोबरीने अन्य सर्वसामान्य नागरिक यांच्यापर्यंत ह्या हेल्मेटचं महत्त्व, त्याचबरोबरीने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये रस्त्यावरून चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे याची देखील जनजागृती आपण करत आहोत. रस्त्याने अनेक वेळा चालत असताना निष्पाप लोकांचा त्यांची स्वतःची कोणतीही चूक नसताना देखील मोठ्या प्रमाणावरती अपघात होऊन त्यांना मृत्यूला मुकावं लागतं. या परिस्थितीमध्ये चालत असताना देखील कशा प्रकारे काळजी घ्यायला पाहिजे आणि वाहन चालकांनी देखील वाहन चालवताना कशा पद्धतीनं वाहनाचा वापर करायला पाहिजे त्या संदर्भात देखील आपल्या ह्या जनजागृती मोहिमेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. दरवर्षी ही आपली मोहीम सर्वसाधारणतः 15 दिवसासाठी असते, पण यावेळेला आपण 1 महिन्याच्या कालावधीसाठी आपण ही विशेष मोहीम आपण सुरू केलेली आहे आणि सर्व नागरिकांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण आवश्यकच आहे की गाडीवरून चालत असताना आपण हेल्मेटचा वापर करावा आणि दंड आकारण्याची नामुष्की देखील प्रशासनावरती आणू नये आणि वाहन चालवताना कोणत्याही परिस्थितीमध्ये मोबाईलचा वापर पूर्णतः टाळावा आणि स्वतःचंच आणि दुसऱ्यांचं दोघांचंही जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी कटिबद्ध व्हावं असं मी आपल्या माध्यमातून. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है, इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।
कोल्हापूर येथील ग्रामसेवक शंकर केंबळकर यांना काम करत असताना अनेक चांगले वाईट अनुभव आले. भारतीय संविधान मानून ग्राम मंत्रालय या पुस्तकाच्या रूपाने वाचक वर्गासमोर आणले. लोकप्रतिनिधी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्त्यांना या पुस्तकाचा उपयोग होईल असा विश्वास या पुस्तकाचे लेखक आणि निवृत्त ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना व्यक्त केला. मी जी सेवा केली ग्रामपंचायतीच्या मध्ये ग्रामसेवक म्हणून, त्याच्यामध्ये मला ज्या उणिवा दिसत होत्या आणि शासनाचे जी काही धोरणं असतील, योजना असतील, त्या पोचण्यामध्ये आणि लोकांचा होण्यामध्ये विलंब होत होता. योग्य पद्धतीने लोकांच्यापर्यंत या योजना पोहोचत नव्हत्या, त्याच्यामध्ये त्रुटी होत्या. आणि विशेष म्हणजे लोकांना स्वतःचे प्रश्न काय आहेत हे समजत नव्हतं. लोकांनी जागा व्हावं, समजून घ्यावेत आपल्या योजना काय त्या. कार्यालयामध्ये गेल्यानंतर कोणत्याही गोष्टीला बळी न पडता निर्भयपणे माझी बाबा अशी अडचण आहे, माझं हे काम आहे ते सांगावं आणि त्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊन तो जावा. ह्यासाठी ग्रामपंचायत ही मूळ देशातली, संपूर्णपणे देशाची ही आधारस्तंभ असलेली संस्था आहे. आणखी ग्रामपंचायत हा शब्द चुकीचा आहे. ग्राम मंत्रालय हा प्रशासकीय शब्द आहे. आणि जाती जमातीच्या पंचायती त्याचे सरपंच असतात. सरपंच नव्हे, ते गावचा प्रधान हा प्रमुख असतो. त्याला त्याचा तो मान, बहुमान, सन्मान आहे तो राहायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गावामध्ये येणाऱ्या पंचायतीच्या लोकांना, ग्रामपंचायतीच्या लोकांना आपण ज्या भागातून आलो त्याच्याबद्दल आणि विकास कामाबद्दल बरेचशा लोकांना ज्ञानच नाही. बरेचसे लोक हे अडाणी आहेत, कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वागतात. लोकांचा एखादा भ्रष्टाचार होतो आणि त्याच्यामुळे ते गाव बदनाम होतं, ती माणसं बदनाम होतात. हे होऊ नये म्हणून माणसं शिक्षण घेऊन, विचार करून, ज्ञानाच्या माध्यमातून, विज्ञानाच्या माध्यमातून आपला कसा विकास करू शकतात त्याची संकल्पना पूर्णपणे या पुस्तकामध्ये मांडली. त्याचा विषय जो आहे याच्यामध्ये आपलं जे संविधान जे 92 सालामध्ये आम्हा लोकांना दिलेले अधिकार जे होते बऱ्याचशा लोकांना आतापर्यंत माहितच नाही. ते 29 विषय त्याच्यामध्ये दिलेले आहेत आणि ते 29 विषय म्हणजे पूर्ण मानवी जीवन बदलून जाऊ शकतं. ते करण्यासाठी ग्राम मंत्रालयातून, ग्राम मंत्रालय या संकल्पाच्या माध्यमातून गावातल्या लोकांनी तिथं यायचं. निवडणूक नाही झाली तर हरकत नाही, पण तो येऊ शकतो, काम करू शकतो आणि गावातला विकास करू शकतो. आणि त्यानं वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येते की मी काम करू शकतो, सक्षमपणे करू शकतो आणि गावचा पूर्ण विकास होईल असा मला एक विश्वास वाटतो. भारत जोडो न्याय यात्राचा टप्पा मणिपूर ते मुंबई 6300 किलोमीटर राहुल गांधी पदयात्रा करत आहेत. देशातील मोदी सरकार गोरगरीब जनतेला न्याय न देता त्यांच्यावर हिट अँड रन यासारख्या अनेक कायदे बनवून लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील जनतेला जागृत करण्यासाठी खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो न्याय पदयात्रा काढली. याच्या समर्थनात बल्लारपूर विधानसभा युवक काँग्रेसतर्फे नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनार्थ व युवा नेता चेतन गेडाम यांच्या नेतृत्वात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. भारत जोड़ो न्याय यात्रा के माध्यम से जो भी मणिपुर से महाराष्ट्र मुंबई तक के जो समापन होने वाली है उसका आगाज़ मणिपुर से हो चुका है. भारत जोड़ो न्याय यात्रा का मकसद है जो काले कानून ये सरकार ज़बरदस्ती देश की जनता के ऊपर थोप रही है. बेसिक मुद्दे जैसे महंगाई, बेरोजगारी, युवा हर दर दर भटक रहा है और काले कानून लगा करके लोगों को परेशान कर रहे. हिट एंड ड्राइव में भी जो अभी नए कानून आए उसमें भी इन्होंने सिर्फ ड्राइवरों को बस ऐसे ही झुटला के रख दिया कि ये लागू नहीं होगा, लेकिन वो समय समय पर हो ही रहा है. वो चीज़ें बढ़ती ही जा रही है. इसलिए हम न्याय यात्रा के समर्थन में आज युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा शहर और NSCI के माध्यम से इस यात्रा को समर्थन देने के लिए हम इस यात्रा को निकाले बाइक रैली के माध्यम से. और हमारे जो ड्राइवर साथी है उनको भी हम लोगों ने इस यात्रा के माध्यम से समर्थन किए हैं. भारत माता की जय. आदरणीय नेता राहुल जी गांधी उन्होंने मणिपुर से लेकर मुंबई तक 6300 किलोमीटर दूरी पैदल यात्रा ली है. उसके उपलक्ष्य में भारतीय युवक कांग्रेस बल्लारपुर विधानसभा और शहर और NSCI द्वारा बल्लारपुर शहर में बामनी से लेकर अपने नगर पालिका चौक तक उनके समर्थन बाइक रैली निकाली गई. देश में चल रहे काले कानून और जो मोदी सरकार ने इस प्रकार के जो नए नए कानून लाए और गरीबों को बोला कि उनकी जो गरीबी का जो दर है वो कम होगा, लेकिन दिन ब दिन बढ़ते ही जा रहा है. इसी कारण राहुल गांधी जी ने पद यात्रा निकाली है
उसके समर्थन में युवक कांग्रेस के अनेक संख्या कार्यकर्ता मिलकर जो रैली निकाली है, उनके समर्थन में इसलिए सभी का मैं धन्यवाद करता हूँ। रायगडच्या सुधागड तालुक्यातील वसुधा सोसायटीतील काही अनधिकृत बांधकाम सुरूच असून शासनाच्या आदेशाची पायमल्ली केली जात आहे असा आरोप वेडसे ग्रामस्थांनी केला आहे। हे अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी दिनांक 20 जानेवारीपासून वेडसे ग्रामस्थ सचिन यशवंत वाघमारे पुन्हा एकदा पाली तहसील कार्यालयाबाहेर न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। चौथ्या दिवशीही उपोषणकर्ते आणि प्रशासन यांच्यात चर्चा होऊन तोडगा न निघाल्याने उपोषण सुरूच आहे। विडसे गावचे ग्रामस्थ सचिनजी वाघमारे साहेब आणि आमच्या ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे उपाध्यक्ष हे या तहसीलच्या आवारात गेले 4 दिवस झालेत उपोषणाला बसलेत, परंतु गेल्या महिनाभर या प्रशासनाला पत्र देऊन देखील प्रशासनाने पाहिजे तसं लक्ष दिलं नाही। एक 4-5 महिन्यापूर्वी आमच्या सचिन वाघमारेंनी उपोषण केलं होतं आणि त्यांना लेखी स्वरूपात या तहसीलदारांनी पत्र दिलं होतं की बाबा स्ट्रक्चर हलवला जाईल आणि जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती सगळी बांधकामं आम्ही आमच्या ह्याच्यात कारवाई करू, अशा प्रकारचं पत्र आम्हाला त्या उपोषणाच्या वेळी दिलं होतं। परंतु ही धनदांडगी माणसं, ही पैसेवाली माणसं त्यांच्या मुजुरीतनं कमी येताना आम्हाला दिसत नाहीत। ते त्यांची कामं राजरोसपणे चालू आहेत, त्यांची कामं थांबताना दिसत नाहीत। अनधिकृत बांधकामं असतील किंवा इतर कुठलाही असेल, प्रशासनाचा बॉस ही लोक होऊ शकतात का, हा आमचा प्रश्न आहे। प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर नक्कीच ही बांधकामं थांबली असती, परंतु आम्हाला आता प्रश्न पडला आहे की प्रशासनाचे बॉस ही लोक होऊ लागलीत का। मी यांना प्रश्न विचारतो, आज आम्ही 4था दिवस होऊन देखील आमच्या बांधवाची प्रकृतीची चौकशी करायला आलो तर त्याला त्रास होताना दिसत आहे। किती अजून ही लोक वाट बघणार, आमच्या मरणाची वाट बघत आहेत काय, असा प्रश्न आम्ही यांना विचारतोय। तहसीलदार दारनाथ गेलो, त्यांना आम्ही विचारलं, परंतु त्यांच्याकडनं समाधानकारक उत्तर आम्हाला मिळालं नाही। अजून एक 24 तासाचा अल्टिमेट देतो, अन्यथा पॅन्थर ही आक्रमक संघटना आहे। राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार यांच्या आदेशानं आणि रायगड जिल्ह्याच्या वतीनं मी सगळ्यांना सूचित करतोय, येत्या 24 तासात जर का प्रशासनानं लक्ष दिलं नाही तर आम्ही पॅन्थर दणक्यानं ते जे काही बांधकाम आहे कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आम्ही तिथे तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला सर्वस्व जबाबदार इथले प्रशासक असतील, इथे मी सांगतो आणि इथेच थांबतो। जय भीम, नमो बुद्धाय। जो उपोषण झाला त्या उपोषणानंतर हा प्रशासनाचा पत्र माझ्या हातामध्ये आहे आणि हा प्रशासनाने पत्र दिलं होतं आणि पत्र दिल्याच्या नंतर सुद्धा ते उपोषण आम्ही थांबवलं। प्रशासनाचा एक आम्ही आदर करतो, ते उपोषण आम्ही थांबवलं आणि ते उपोषण थांबवल्याच्या नंतर एक 6 महिन्याचा कालावधी गेला आणि त्या कालावधीनंतर त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर जे बांधकाम चालू होतं, जे स्ट्रक्चर होतं ते बांधकाम हे चालूच आहे। हे बांधकाम अनधिकृत बांधकाम आहे। आज मला जे गावकरी लोक आहेत, जे विडसाई गावचे सर्व लोक आहेत, त्या लोकांनी प्रशासनाच्या लक्षामध्ये आणून दिलेलं आहे की साहेब त्या ठिकाणचं अनधिकृत बांधकाम चालू आहे आणि आज त्या ठिकाणचं सचिन वाघमारे विडसाई गावचे आज प्रशासनाच्या दालनासमोर 4 दिवस झाले उपोषणाला बसलेत। आज हे प्रशासन या ठिकाणी डोळे झाकून बसलेलं आहे। मला या प्रशासनाला सांगायचं आहे, सचिन वाघमारे हा एक व्यक्ती आहे, हा एक माणूस आहे, त्या माणसाला वेदना आहेत की नाही, तुमच्याकडे त्या माणसाकडे जाण्यासाठी या ठिकाणी वेळ आहे की नाही, तुमच्याकडे तुम्ही माणसं आहेत, आम्ही सुद्धा एक माणसं आहोत, अरे तुमच्याकडे काही संवेदना आहेत का नाही। आज 4 दिवस तो व्यक्ती या ठिकाणी उपाशी आहे। आज प्रशासनाच्या या ठिकाणी दालनामध्ये आम्ही गेलोय, या ठिकाणी तहसीलदारासमोर गेलोय, परंतु तहसीलदाराचं जे काही उत्तर होतं, आज ज्या तुमच्या पत्राद्वारे जर या पत्राचा जर आपण विचार केला तर ज्या ठिकाणी पहिला दिवस होता, या पहिल्या दिवशीच जो उपोषण जे चालू झालं त्याच दिवशी या ठिकाणी तहसीलदार साहेबांची या ठिकाणची भूमिका असली पाहिजे होती की हे उपोषण या ठिकाणी तुम्ही करू नका, त्या लोकांना आम्ही तात्काळ जाऊन जे काही काम आहे ते काम आम्ही थांबू, अशा प्रकारचं या ठिकाणचं उत्तर पाहिजे होतं। परंतु इथलं जे प्रशासन आहे हे प्रशासन आमच्या मरणाची या ठिकाणी वाट बघत आहे। जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत राहा लाड बुद्धा टीव्ही। जय भीम।